आजचं हे आपलं तिसरं लेक्चर आहे क्रॅमर्स रूलवरील. तर आजचा पहिला क्वेश्चन आहे द व्होल्टेज इन ॲन सर्किट. तर ते इलेक्ट्रिक सर्किट असणार आहे. आर रिलेटेड बाय फॉलोइंग इक्वेशन्स. आपल्याला 3 इक्वेशन्स दिलेले आहेत या ठिकाणी आणि सांगितलं आहे फाइंड V1 V2 V3 बाय युजिंग क्रॅमर्स रूल. दिलेल्या इक्वेशनमधील V1 V2 V3चे जे व्हॅल्यूज आहेत ते आपल्याला फाइंड करायच्यात. कन्फ्यूज व्हायची काही गरज नाही, एकदम सोपा क्वेश्चन आहे. फक्त काय केलं त्यांनी आता एक्स वाय झेडच्या ऐवजी V1 V2 V3 दिला आहे. या V1 V2च्या V3च्या ठिकाणी तुम्हाला P1 P2 P3, K1 K2 K3 किंवा I1 I2 I3 म्हणजे करंट 1 करंट 2 करंट 3 असा ॲक्च्युअली त्याचा अर्थ होतो. इथे व्होल्टेज 1 व्होल्टेज 2 व्होल्टेज 3 असा अर्थ होतो किंवा रेझिस्टन्स 1 रेझिस्टन्स 2 रेझिस्टन्स 3 म्हणजेच R1 R2 R3 असं पण दिलं जाऊ शकतं. तर कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. जशी आपली प्रोसिजर आहे तीच प्रोसिजर राहणार आहे सॉल्व्ह करायची. थोडासा मायनर चेंज होईल. तो चेंज काय असतो तो फक्त समजून घ्यायचा आपल्या ठिकाणी. प्रॉब्लेम पूर्ण मी तुम्हाला सॉल्व्ह करून सांगतो हा. पण चेंज फक्त काय होतो तो नीट समजून घ्या. ठीक आहे. तर 3 इक्वेशन्स आहेत आपल्याकडे. सगळ्यात पहिले तिन्ही इक्वेशन्समध्ये आपल्याला चेक करायचं आहे. सगळ्यात पहिले V1 ची टर्म आहे का, नंतर V2 ची, नंतर V3 ची आणि इक्वल टूच्या नंतर नंबर आहेत का नाही. तर तिन्ही इक्वेशनमध्ये या ठिकाणी सगळ्या तिन्ही इक्वेशनमध्ये V1 V2 V3 ची टर्म आहे पहिले आणि इक्वल टूच्या नंतरच नंबर दिलेले आहेत. मग अशा केसमध्ये आपण काय करणार, डायरेक्ट इक्वेशन जे आहे ते लिहून घेणार. जर तसं नसेल तर त्याला तुम्हाला सगळ्यात पहिले रिअरेंज करावं लागेल. पहिले V1 ची टर्म, नंतर V2 ची टर्म, नंतर V3 ची टर्म आणि इक्वल टूच्या नंतर नंबर. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले इक्वेशन V1 प्लस V2 प्लस V3 इक्वल टू 9. त्यानंतर V1 मायनस V2 प्लस V3 इक्वल टू 1. त्यानंतर V1 प्लस V2 मायनस V3 इक्वल टू 1. तीनही इक्वेशन लिहिले. त्यानंतर आपण याची व्हॅल्यू जी आहे ही काय कॅल्क्युलेट करून घेणार सगळ्यात पहिले. म्हणजे V1 ची काय येते, V2 ची काय येते आणि V3 ची व्हॅल्यू काय येते. ठीक आहे. इथं V1 V2 आणि V3 ची व्हॅल्यू काय ती आपण कॅल्क्युलेट करून घेऊयात. कसं करणार तुम्हाला मागील लेक्चरमध्ये सांगितले सेम त्याच वेनं. सगळ्यात पहिले मोड, नंतर 5 नंबर, नंतर 2 नंबर प्रेस करा. आता आपल्याला इथे ABCDच्या व्हॅल्यूजचा विचारचा आहे. तर Aची व्हॅल्यू म्हणजे त्यावेळेस काय होईल, V1ला मल्टिप्लाय असलेला नंबर. ठीक आहे. नंतर Bची व्हॅल्यू म्हणजे V2ला मल्टिप्लाय असलेला नंबर किंवा V2चा कोइफिशियंट. नंतर Cची व्हॅल्यू मीन्स V3ला मल्टिप्लाय असलेला नंबर आणि D मीन्स इक्वल टूच्या नंतर असलेला नंबर. आपल्याला ह्या व्हॅल्यूज एंटर करायच्यात. या ठिकाणी काहीच नंबर नाही आहे, या पण ठिकाणी काहीच नंबर नाही, या पण ठिकाणी काहीच नंबर नाही आहे. म्हणजेच काय असणार आहे 1 1 1 आणि 9. मग इथे आपण टाकणार 1 1 1 आणि 9. आता आपल्याला सेकंड इक्वेशनमधल्या ABCDच्या व्हॅल्यू विचारत आहे. मग सेकंड इक्वेशनमध्ये काय 1 इथं 1 पण साईन कोणतं आहे मायनस, म्हणजे 1 मायनस 1 इथे 1 आणि 3. 1 मायनस 1 1 आणि 3. 1 मायनस 1 1 आणि 3. आता इथे आपल्याला थर्ड इक्वेशनच्या व्हॅल्यूज विचारत आहे. मग इथं काय 1 इथं पण 1 इथे साईन मायनस आहे म्हणजे काय येईल -1 आणि इथं 1 1 1 -1 1 1 1 -1 आणि 1. तर या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यूज मिळत आहेत एक्सची 2. एक्सची व्हॅल्यू म्हणजेच काय आता V1 ची व्हॅल्यू हे लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर वायची व्हॅल्यू इथे येत आहे 3. वायची व्हॅल्यू म्हणजे कोणती व्हॅल्यू होणार, तर V2 ची व्हॅल्यू होणार. ठीक आहे. आणि झेडची व्हॅल्यू म्हणजे ह्याची व्हॅल्यू असणार तर V3 ची व्हॅल्यू असणार. ठीक आहे. ही गोष्ट नीट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. मग त्या व्हॅल्यूज आपण आता या ठिकाणी लिहून टाकूयात. 2 3 4 2 3 आणि 4 आपले हे फायनल आन्सर मिळालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिले आता डिटर्मिनंट D जो आहे हा बनवून घ्यायचा आहे या ठिकाणी. ठीक आहे. म्हणून इथे आपण आता लिहूयात D इक्वल टू 1 1 1 म्हणजे V1 चे कोइफिशियंट किंवा सहगुणक जे आहेत आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. त्यानंतर V2 चे कोइफिशियंट किंवा सहगुणक जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी कॉलममध्ये लिहायचे आहेत. सेकंड कॉलममध्ये 1 -1 1 1 -1 आणि 1. नंतर V3 चे कोइफिशियंट किंवा सहगुणक जे आहेत ते मल्टिप्लायमध्ये असलेले नंबर जे आहेत ते घ्यायचे आहेत. 1 1 -1 1 1 मायनस. ठीक आहे. आता पुढे त्याला आपल्याला सॉल्व्ह करायचं. तर त्यासाठी मी अगोदर ते बार ब्रॅकेट घेऊन टाकतो सगळे. सगळ्यात पहिले हा 1 जो आहे तो आपण इथे घेतला. नंतर या 1 ची रो सोडायची, कॉलम सोडायचा. राहिलेले हे जे 4 नंबर्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. ठीक आहे.
यानंतर इथे आहे आता +1, इथे लिहिताना मग आपल्याला लिहावं लागेल -1. आता या 1ची ही रो सोडून द्या, हा कॉलम सोडून द्या, शिल्लक राहिलेला नंबर असेल 1 1 आणि 1 -1. तर ते इथे आपल्याला लिहायचे आहेत. तर इथे मी घेतला 1 1 आणि 1 -1 इथे घेऊन टाकला. यानंतर इथे आहे 1, इथे मी लिहून टाकला +1. त्यानंतर या 1ची ही रो आणि हा कॉलम सोडून द्या, राहिलेले हे जे 4 नंबर्स आहेत ते आपल्याला आता तिथे लिहायचे आहेत. तर ते मी इथून डायरेक्ट कॉपी करून घेतो आणि आता आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे. मग इथे येईल आता देअरफॉर डी इक्वल टू हा 1 इन ब्रॅकेट -1 इंटू -1 -1 इंटू 1 नंतर -1 1 इंटू -1 -1 इंटू 1 नंतर +1 1 इंटू 1 -1 इंटू 1. याला कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डीची व्हॅल्यू जी आहे ती मिळून जाईल. ठीक आहे. यानंतर आपल्याला या ठिकाणी DV1चा डिटर्मिनंट बनवायचा आहे. आत्तापर्यंत आपण काय लिहिला होता, DX लिहिला होता. इथे काय लिहिला DV1 का, तर एक्सच्या ठिकाणी काय आला V1 म्हणून इथे मी जो आहे तो काय लिहिला V1 लिहिलेला आहे. ठीक आहे. मग आता काय चेंज होईल, तर हे V1चे कोइफिशियंट जे आहेत किंवा V1चा हा जो काही कॉलम आहे हा इथला आपण काढून टाकणार, कारण इथं आपण V1 लिहिला आहे आणि त्या ठिकाणी ह्या इक्वल टूच्या नंतर जे काही नंबर्स आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. तर हा डिटर्मिनंट इथून मी कॉपी करून या ठिकाणी घेतो आणि याच्यामध्ये या कॉलमच्या ऐवजी येईल आता 931 म्हणून इथे आपण लिहूयात 9 3 आणि 1 इक्वल टू. तर सगळ्यात पहिले तर हा 9 इथे मी लिहून टाकला. त्यानंतर या 9ची ही रो आणि हा कॉलम सोडून द्या, राहिलेले हे जे 4 नंबर्स आहेत ते इथे तुम्हाला लिहायचे आहेत. मी इथून त्याला डायरेक्ट कॉपी करून घेतलेला आहे. यानंतर हा 1 आहे, कसा आहे प्लस आहे, मग इथे आपण लिहिणार -1. त्यानंतर या 1ची ही रो सोडून द्या, कॉलम सोडून द्या, राहिले 4 नंबर्स आहेत 3 1 आणि 1 -1 ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. मी इथून याला कॉपी करून घेतो डायरेक्ट. यानंतर हा +1 परत या 1ची ही रो आणि हा कॉलम सोडून द्या, राहिले हे जे 4 नंबर्स आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. मग ते तुम्ही डायरेक्ट कॉपी करून या ठिकाणी घेतलेले आहेत. ठीक आहे. तर याला थोड्या वेळासाठी मी इथून काढून टाकतो किंवा इथं वर शिफ्ट करतो, एक स्टेप आपली खाली नाही यायची का. ठीक आहे. तर इथून एवढा पार्ट जो आहे हा अगोदर तुम्ही लिहून घ्या, बाकी तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारून घ्या. आणि त्याच्याबरोबर काही विद्यार्थी या डिटर्मिनंटला कॅल्सिओ टाका, काही जण जे आहे ते या स्टेपला कॅल्सिओ टाका, याचा आन्सर काढून घ्या तोपर्यंत आणि मला सांगा तुमचं आन्सर काय येते. किती आन्सर आलं याचं 4. ओके. इथे फक्त 4 लिहून टाका. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात. याचं आपलं काम संपलेलं आहे. याला सॉल्व करायचं आहे. तर काही स्टेप पहा. DV1 इक्वल टू 9 इन ब्रॅकेट -1 इंटू -1 -1 इंटू 1 नंतर -1 इन ब्रॅकेट 3 इंटू -1 1 इंटू 1 नंतर +1 3 इंटू 1 नंतर -1 इंटू 1 येईल. याला आपण आता कॅल्क्युलेट करूयात. तर काही जण कॅल्सीवर ही स्टेप टाकतील, काही जण ही स्टेप टाकतील आणि आन्सर कॅल्क्युलेट करतील. किती व्हॅल्यू येते 8. ओके. तर याची व्हॅल्यू येतं आहे 8. ठीक आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला याच डिटर्मिनंटला सॉल्व करायचं प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आणि जी काही व्हॅल्यू ती तुम्हाला ती लिहायची आहे. ठीक आहे. खालच्या या स्टेपचं आपलं काम जे आहे ते संपलेलं आहे. आता आपल्याला DV2 साठी कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर या स्टेपला मी वरती जरा शिफ्ट करून टाकतो. आपल्याला DV2 कॅल्क्युलेट करायचा आहे.
dv2. आपला डिटर्मिनंट डी हा होता, याच्यामध्ये हा V2 चा कॉलम होता. ठीक आहे, म्हणजे V2च्या कोएफिशियंटचा कॉलम होता हा. तर त्याच्यामध्ये ह्या टर्म्स आपल्याला काढून टाकायच्या. त्या ठिकाणी लिहायचं आहे 9, 3 आणि 1. मग त्याला मी घेतलं, याच्यामध्ये इथे 9, 3, 1 येईल. 9, 3, 1 इक्वल टू हा 1 ला 1 लिहिला. त्यानंतर 9 आहे, त्याचं साईन आता चेंज आपल्याला करून या ठिकाणी लिहायचं आहे. -9 येईल. सॉरी, इथलं राहिलं नाही करायचं. तर आता अगोदर सगळ्यात पहिले 1 इथे लिहिला आपण, त्याची ही रो आणि हा कॉलम जो आहे तो सोडून दिला. राहिले हे 4 नंबर्स आहेत ते आपल्याला इथून इथे मी कॉपी करून घेतले, तुम्हाला लिहायचे. त्यानंतर 9 ची आपण रो सोडली, कॉलम सोडला, शिल्लक राहील 1 1 1 मायनस 1. तर ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. यानंतर हा 1 आणि या 1 ची ही रो सोडून द्या, हा कॉलम सोडून द्या. राहिले हे जे 4 नंबर्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. त्यानंतर इथे येईल देअरफॉर dv2 इक्वल टू हा 1 इन ब्रॅकेट 3 इंटू -1 मायनस 1 इंटू 1 -9 1 इंटू -1 मायनस 1 इंटू 1 प्लस 1 1 इंटू 1 मायनस 3 इंटू 1 इक्वल टू. तर हे आपण थोड्या वेळाने कॅल्क्युलेट करूयात. आता एकदाच आपण इथे dv3 साठी पण लिहून टाकूयात. dv3 इक्वल टू काय येईल, हाच डिटर्मिनंट येईल, फक्त हा यातला जो V3 चा हा कॉलम आहे हा राहणार नाही. ठीक आहे, बाकी जे टर्म्स आहेत ह्या ॲज इट इज राहतील. इथे मी घेऊन टाकलं, याचं काम आता आपलं संपलेलं आहे. तर या ठिकाणी आता 9 3 1 9 3 1 इक्वल टू हा 1. नंतर या 1ची आपल्याला ही रो सोडायची आणि हा कॉलम जो आहे तो सोडून द्यायचा. तर 1चा रो आणि हा कॉलम सोडल्यानंतर हे 4 नंबर्स या ठिकाणी शिल्लक राहतील. तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत, मी इथून कॉपी करून त्याला घेतलेलं आहे. यानंतर इथे +1 आहे, इथे तुम्हाला साईन चेंज करून लिहायचं आहे -1. मग या 1ची ही रो आणि हा कॉलम सोडून द्या, शिल्लक राहील 1 1 3 1. मग ते इथून मी डायरेक्ट कॉपी करून या ठिकाणी घेतो. त्यानंतर आता हा 9, नंतर या 9ची ही रो आणि हा कॉलम सोडून द्या. हे 4 नंबर शिल्लक राहतील, ते इथे येतील. आता इथे येईल dv3 इक्वल टू 1 इन ब्रॅकेट -1 इंटू 1 मायनस 3 इंटू 1 -1 1 इंटू 1 -1 इंटू 3 किंवा 3 इंटू 1 +9 1 इंटू 1 मायनस -1 इंटू 1 इक्वल टू. आता काही करताल, काही विद्यार्थी जे आहेत ते याला कॅल्क्युलेट टाका, काही जण या स्टेपला कॅल्क्युलेट टाका, काही जण याला कॅल्क्युलेट टाका, काही जण या स्टेपला कॅल्क्युलेट टाका. आणि ह्या चारीचेही आन्सर तुमचे, म्हणजे ह्या 2 स्टेपचे आन्सर तुमचे मॅच झाले पाहिजेत, ह्या 2 स्टेपचे आन्सर मॅच झाले पाहिजेत. तुमचे आता आन्सर काय येतात ते मला सांगा. मग काय आन्सर आले? ठीक आहे. हां, ह्याचं किती आलं 12, याचं 16. ठीक आहे, चालेल. तर आता या ठिकाणी आपल्याकडे dv1 dv2 dv3 आणि d या सगळ्यांची व्हॅल्यू आलेल्या आहेत. आता आपल्याला v1 v2 v3 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. तर एवढा पार्ट जो आहे तो तुम्ही सगळ्यात पहिले लिहून घ्या. मग आपण पुढे जाऊयात. ठीक आहे, इथून खायला लिहायचं. बाकीचा पार्ट तुम्ही म्हणजे क्वेश्चन तुम्ही ऑलरेडी लिहिलेला आहे. पुढे जाऊयात आता. आता यातला अनवॉन्टेड पार्ट जो आहे इथून मी काढून टाकतो.
तर DV2ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 12, ह्याची आहे 16. ठीक आहे. आणि ह्या वरच्या स्टेपची तर आपल्याला गरज आहे. DV1ची व्हॅल्यू 8. ओके. DV1ची व्हॅल्यू 8 आलेली आहे. आता आपल्याला V1, V2, V3 कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आपण इथे काय लिहिणार? V1 इक्वल टू काय येईल? DV1. DXच्या ऐवजीला DV1 डिवाइड बाय DV1ची व्हॅल्यू किती आहे? 8. आणि डीची व्हॅल्यू पलीकडे बघा खाली किती आहे? 4. म्हणजे 8/4 या ठिकाणी येईल. म्हणजेच व्हॅल्यू काय आली? 2. मॅच झाली का? V1ची व्हॅल्यू मॅच झाली. म्हणजे आपलं हे आन्सर बरोबर आहे. मग इथे आपण लिहिणार आता V1 इक्वल टू 2. यानंतर आपल्याला हवा आहे V2. म्हणून इथे आपण लिहिणार V2 इक्वल टू DV2 बाय D. तर DV2ची व्हॅल्यू आहे 12 आणि डीची व्हॅल्यू आहे पलीकडे पहा 4. 12/4 मीन्स व्हॅल्यू किती येईल? 3. मॅच झाली? झाली. म्हणून इथे आपल्याला आता V2 इक्वल टू 3. यानंतर आपल्याला हवा आहे आता V3ची व्हॅल्यू. म्हणून इथे आपल्याला आता V3 इक्वल टू DV3 बाय DV3ची व्हॅल्यू आहे 16 आणि डीची व्हॅल्यू आहे 4. 16/4 म्हणजेच व्हॅल्यू काय येईल? 4. म्हणून इथे लिहूयात देअरफॉर V3 इक्वल टू 4. तर हे याचं फायनल आन्सर, आपले आन्सरही मॅच झालेले आहेत. म्हणजे आपण जे आन्सर काढलेला आहे हे कसं आहे? बरोबर आहे, करेक्ट आहे. ठीक आहे. तर इथून खाली एवढा जो पार्ट आहे हा लिहून घ्यायचा. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर तुम्ही विचारू शकतात. चला पटापट लिहून घ्या. आता हा क्वेश्चन जो आहे तुम्हाला होमवर्कसाठी आहे. आताच्या क्वेश्चनसारखाच क्वेश्चन आहे, फक्त चेंज काय तो समजून घ्या. या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे? I1 I2, याच्यामध्ये I3 आहे, याच्यामध्ये I3 आहे. ठीक आहे. म्हणजे I1 I2 I3 अशा 3 टर्म्स आहेत या ठिकाणी. पहिलं इक्वेशन कसं बनेल पहा. 4I1 मायनस 3I2. या ठिकाणी I3 ची टर्म नाही आहे म्हणून आपण इथे लिहिणार प्लस 0I3 इक्वल टू 2. तर यात पहा आता 3I1 दिला या ठिकाणी. ठीक आहे, या साईडला दिला आहे. मग 3I1 लिहिला अगोदर. या दोन्ही टर्म्सला आपण या साईडला शिफ्ट करणार. तर 9I2 जो आहे या साईडला काय होईल? -9I2 होईल. आणि -4I3ला या साईडला काय होईल? तो +4I3 होईल. इक्वल टू या साईडला काही शिल्लक राहणार नाही, म्हणजेच काय येईल? 0. त्यानंतर याच्यामध्ये I1 ची टर्म नाही आहे म्हणून इथे आपल्याला 0I1. ठीक आहे. त्यानंतर -4I2 प्लस 9I3 इक्वल टू 0. असे हे 3 इक्वेशन बनतील. याचा डिटर्मिनंट कसा डी बनेल पहा. डी डिटर्मिनंट 430 -3 -9 -4 -3 -9 -4 049 असा हा डिटर्मिनंट जो आहे तो बनेल. I1 कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागेल? तर DI1 बाय डी करावं लागेल. I2 कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागेल? DI2 बाय डी करावं लागेल. आणि I3 साठी लिहावं लागेल DI3 बाय डी. एवढा चेंज होईल, मायनर चेंज. म्हणजे DV1च्या ऐवजी आता तुम्ही DI1, DV2च्या ऐवजी DI2 आणि DV3च्या ऐवजी DI3 तुम्ही लिहिणार आहात. ठीक आहे. आणि लास्टला ज्या तुम्हाला व्हॅल्यूज मिळतील त्याच्या असेल I1 I2 I3च्या व्हॅल्यूज असतील, जसे तुम्ही लिहिलं आहे I1 I2 I3. एवढा थोडासा मायनर चेंज होतो. फक्त एवढ्यामुळे भरपूर जणांना प्रॉब्लेम जो आहे तो टफ वाटतो. पण हा प्रॉब्लेम आता आपण मागील जसं लेक्चरमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्याच टाईपनं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहेत. त्याला लिहून घ्यायचं आहे. तुमचं आन्सर काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. व्हिडिओ लाईक करायचं आहे, मित्रांना शेअर करायचं आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये काही इम्पॉर्टंट लिंक आहे त्या तुम्हाला चेकआउट करायच्या आहेत, बघून घ्यायच्या. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे हा पण तुम्हाला होमवर्कसाठीच आहे. फक्त त्याच्यामध्ये थोड्याशा काही गोष्टी आहेत ते तुम्हाला समजून सांगणं गरजेचं आहे. तेवढं मी तुम्हाला समजून सांगतो. तर लक्ष द्या. तिथे सांगितलेलं आहे द सम ऑफ 3 नंबर्स इज 2. तर त्यांनी असं सांगितलं आपल्याला या ठिकाणी 3 नंबर्स आहेत. त्या 3 नंबरची जर आपण सम केली, बेरीज केली, ॲडिशन केली, त्याची व्हॅल्यू जी आहे किंवा आन्सर जे आहे ते काय येतं? 2 येतं. ठीक आहे. आता हे 3 नंबर्स कोणते ते आपल्याला माहीत नाही आहेत, म्हणून आपण इथे लिहूयात. सपोज फर्स्ट, सेकंड अँड थर्ड numbers are
एक्स वाय झेड. म्हणजे पहिला नंबर म्हणजे एक्स, दुसरा नंबर म्हणजे वाय, तिसरा नंबर म्हणजे झेड. पुढे त्यांनी सांगितलं हे आपल्याला याच्यामध्ये 3 नंबरची ॲडिशन करायची आहे. म्हणजेच एक्स वाय झेड हे 3 नंबर, ह्या 3 नंबरची जर आपण ॲडिशन केली, सम केली, बेरीज केली तर आपल्याला काय आन्सर मिळतंय 2 मिळतंय. त्यानंतर त्यांनी पुढे सांगितलं इफ ट्वाईस द सेकंड नंबर, दुप्पट करायचं कोणाला, सेकंड नंबरला, म्हणजेच सेकंड नंबर म्हणजे वाय म्हणजे दुप्पट झाला, इज ॲडेड, त्याला आपण काय करायचं ह्या 2 वायला ॲड करायचं कशामध्ये, द सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड नंबर, पहिल्या नंबरचे आणि तिसऱ्या नंबर म्हणजे झेडची ॲडिशन याच्यामध्ये ह्याला ॲड करायचं, सम करायचं, म्हणजे एक्स प्लस 2y प्लस झेड आपण याला असं लिहू शकतो. पुढे ते आपण लिहूयात एक्स प्लस 2y प्लस झेड. मग ही ॲडिशन झाल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळतं, त्यांनी सांगितलं 1. ऑन ॲडिंग द सम ऑफ सेकंड अँड थर्ड नंबर्स, त्यांनी आता काय सांगितलं पहा, सम करायची म्हणजे बेरीज करायची किंवा ॲड करायचं, कोणाला ॲड करायचं आहे, सेकंड आणि थर्ड नंबरला, सेकंड आणि थर्ड नंबरला, सेकंड नंबर म्हणजे वाय आणि थर्ड नंबर म्हणजे झेड. यांना आपण यांच्या ॲडिशनमध्ये आपल्याला कोणाला ॲड करायचं किंवा सम करायची कोणाशी, तर 5 टाइम्स द फर्स्ट नंबर म्हणजे 5 पट पहिल्या नंबरचा, पहिला नंबर म्हणजे कोण एक्स, तर 5 टाइम्स एक्स म्हणजे 5 पट पहिल्या नंबरचा म्हणजे 5x. याची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतोय 6 मिळतोय. ठीक आहे, आपल्याला हे 3 इक्वेशन या ठिकाणी मिळालेत. याच्यावर आपण डिटर्मिनंट डी जो आहे तो आता बनवू शकतो. मग इथे 1 1 5 1 1 5 1 2 1 त्यानंतर 1 1 1. त्याला तुम्ही आता डी डिटर्मिनंट सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही dx बनवू शकता, dy बनवू शकता आणि dz बनवू शकता. नंतर तुम्ही एक्स वाय झेड कॅल्क्युलेट करणार, जसं आपण अगोदर कॅल्क्युलेट केलं आहे तसाच सेम मागील लेक्चरमध्ये जसं आपण केलं तसंच करायचं आहे. आणि एक्सची व्हॅल्यू जी येईल ती म्हणजे काय असेल, फर्स्ट नंबर असेल, वायची जी किंमत येईल ती म्हणजे सेकंड नंबर असेल आणि झेडची किंमत येईल ते म्हणजे असणार आहे थर्ड नंबर. तर तुमचं याचा आन्सर काय तुम्ही तुम्हाला मला काय करताल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करताल. ठीक आहे, याचा आन्सर तुम्हाला नोट्समध्ये अवेलेबल आहे बाकीचं. त्याला लिहून टाका.